हे बघा, सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आज आपण चौकोन आणि चौरस हे कसे मोजायचे हे बघणार आहोत। लक्ष द्या सर्वांनी। चौरस मोजणे आणि चौकोन मोजणे दोघांची पण ट्रिक्स वेगवेगळी आहे। ठीक आहे, आता इथे चौकोन व चौरस यांची संख्या मोजणे। तर आपण आधी काय करणार आहे, लक्ष द्या। आधी मी तुम्हाला चौकोन कशी मोजायचे ते सांगणार आहे, चौकोन, आणि त्यानंतर चौरस। सर्वात आधी आपण चौकोन मोजणार। ठीक आहे, चौकोन मोजण्यासाठी आपल्याला काय करायचंय, या चौकोनामध्ये आपण क्रमांक टाकू, 1 2 3 आणि 4। जसे आपण आडव्या रो मध्ये टाकले तसे आपण उभ्या कॉलम मध्ये पण नंबर टाकू, 1 2 3 4 and 5। आता सर्वात आधी आपण काय करायचे, चौकोन मोजायचे। चौकोन मोजण्याची एकदम सोपी ट्रिक आहे, लक्ष द्या। तर आपण ह्या ज्या आडव्या रो मध्ये अंक टाकलेले त्या सर्वांची आपण इथे बेरीज करू। 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10। आता उभ्या कॉलम मधल्या अंकांची आपण इथे बेरीज करू। 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15। ठीक आहे, आता हे जे अंक बेरीज आली आपली 15 आणि हे 10, या दोघांचा काय करणार आपण, गुणाकार। ह्या दोघांचा गुणाकार करायचा, तो येणार इथे 15 10 150। म्हणजे आपल्या चौकोनांची संख्या झाली 150। ठीक आहे, त्याच्यानंतर आता चौरस मोजायची। चौरसाची ट्रिक बघा, चौरसाची ट्रिक आहे बघा, जो सर्वात मोठा अंक आहे उभ्या कॉलम मधला आणि आडव्या कॉलम मधला, त्या दोघांचा गुणाकार करा। 4 पंचे 20, इथे आले 20। त्याच्यानंतर थोडं वर या, इकडनं थोड्या बाजूला या। आपण वरच्या कॉलम मध्ये जर आलो तर आहे 4, इकडे साईडला जर आलो तर 3। ह्या दोघांचा गुणाकार करा, दोघांचा गुणाकार केला तर किती येणार, 4 त्रिक 12। ठीक आहे, परत थोडं वर या, आले 3, याच्या थोड्या बाजूला या, रो मध्ये आपण 2 वर आलो, कॉलम मध्ये 3 वर आलो, परत त्या दोघांचा गुणाकार 3 दुने 6। आता आपण 2 च्या बाजूला आलो 1 आणि 3 च्या बाजूला आलो 2। आता या दोघांचा गुणाकार 2 1 2। ठीक, आता या सगळ्यांची बेरीज करा, जो गुणाकार आला त्यांची बेरीज करा। 20 + 12, 20 + 12 + 6 + 2, सगळ्यांची बेरीज किती आली, 10 चे 0, हातचाला 1 4। म्हणजे आपले चौरसांची संख्या किती आली, 40। हे चौकोन आणि हे चौरस, एकदम सोपी ट्रिक आहे। चला, सगळ्यांच्या लक्षात आली असेल, धन्यवाद। त्याच्यानंतर परत एक तुम्हाला बघा, ठीक आहे। तर आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला चौरस आणि चौकोन दोघांची संख्या मोजायची आहे, ती काढायची कशी बघा। चौकोनाचा फॉर्म्युला सांगितला तुम्हाला, चौरसाचा पण फॉर्म्युला सांगितलेला आहे, परत लक्ष द्या। आपण आडव्या रो मध्ये नंबर्स टाका, 1 2
3 4. उभ्या कॉलम मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपल्याला चौकोनांची संख्या आधी काढू. चौकोनाच्या संख्येसाठी एकदम सोपा फॉर्म्युला आहे बघा. आडव्या रो मधल्या सर्व अंकांची बेरीज करा. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10. आता उभ्या कॉलम मध्ये सर्व अंकाची बेरीज करा. 9 अधिक 8 17, 17 अधिक 7 24, 24 आणि 7 30, 30 आणि 5 35, 35 आणि 4 39, 39 आणि 3 42, 42, 44, 44 1 45. ठीक आहे बघा. 1 2 3, 3 3 6, 6 4 10, 10 5 15, 15 आणि 5 21, 21 आणि 7 28, 28 सॉरी बघ 1 अधिक 2 3, 6 6 4 10, 10 5 15, 15 आणि 6 21, 21 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45. बरोबर आहे 45. आता या दोघांचा गुणाकार करू. 45 10, 45 1 45, शून्य पुढे द्या म्हणजे चौकोन आले आपले 450 चौकोन आले. चौरस कसे मोजायचे? चौरस मोजताना बघा चौकोन समजले कसे करायचे आपण. आडव्या रो मधले आणि उभ्या रो ची काय करायची आधी बेरीज करायची आणि जी पण बेरीज आली त्या दोघांचा काय करायचा आपण गुणाकार करायचा. आता चौरस काढताना काय करायचं तर कॉलम मधला जो सर्वात मोठा अंक आहे आणि रो मधला सर्वात अंक त्या दोघांचा गुणाकार करायचा. 9 चौक 36. ठीक आहे. त्याच्यानंतर थोड्या वरच्या कॉलम मध्ये या, नंतर आडव्या रो मध्ये थोडी पुढची संख्या घ्या. त्या दोघांचा गुणाकार करा. 8 त्रिक 24. त्याच्यानंतर परत थोडं वर या. त्याच्यानंतर परत 3 च्या साईडला या. दोघांचा गुणाकार करा. 7 दुने 14. परत आता बघा आता 2 च्या पुढे आलं तर 1 आला आणि 7च्या पुढे आले तर 6 आले आणि 6 1 6. बस झालं संपलं. कोणत्याही बाजूने 1 वर जर आपण आलो तिथे आपला गुणाकार संपवायचा. तिथे आपलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते संपवायचं. ठीक आहे. 2 च्या पुढे 1 आलेलं आहे तिथे 7च्या पुढे 6 वर आलं म्हणजे 6 1 6 झालं. आता या सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे. 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 14, 14 अधिक 6 20, 20 चे 0 हातचे आले 2. ठीक आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 80. ठीक आहे. म्हणजे टोटल चौरस किती आहे आपले 80. समजलं का? बघा चौरस मोजताना कोणत्याही प्रकारे उभ्या रो मध्ये असो किंवा उभ्या कॉलम मध्ये असो किंवा आडव्या रो मध्ये जर 1 जिथे जवळ आला तिथे आपलं मल्टिप्लिकेशन थांबवायचं. ठीक आहे. नंतर मधात कितीही अंक उरले तरी चालतील पण आपली चौरसांची संख्या अशा प्रकारे मोजायची. म्हणजे गोंधळ करायचा नाही. एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे आणि सगळ्यांनी या ट्रिकचा फायदा घ्या. ओके. ठीक आहे. धन्यवाद.